अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची कोंडी होण्याची शक्यता. नीट पेपरफुटी विरोधात आणि वांगचूक यांच्या समर्थनार्थ कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आज संसदेवर एल्गार. बीजेपीच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी नाही. जंतर मंतर शिवाय इतर ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी. पोलिसांकडून कारवाईचा इशारा. संसद परिसराला छावणीचं स्वरूप. प्रकृती ठीक नसली तरी मोर्चा संपेपर्यंत माझं उपोषण सुरूच राहणार. सोनम वांगचूक यांचा जंतर मंतरवर संदेश. रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचूक यांनी स्वतःला बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याचा आरोप. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. नीट पेपरफुटी, राम मंदिर, दानचोरीचा मुद्दा संसदेत मांडला जाणार. वांगचूक यांच्या आंदोलनामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा क्षुल्लक. आता सरकार बदलण्याचा लढा. तुमच्यात असलेल्या आगीतून सरकार भस्म झालं पाहिजे. दादर शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांची गर्जना. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी. एसआयटीकडून बंद लिफाफ्यात स्टेटस रिपोर्ट सादर. आजच्या सुनावणीकडे लक्ष. उपमहापौरांनंतर आता विधी समितीही आयुक्त अश्विनी भिडेंवर नाराज. 1.5 महिन्यांपासून मराठी पाट्यांबाबत चर्चेसाठी वेळ देत नसल्याने नाराजी. दीक्षा करकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दाद मागणार. राज्यात पावसाचा जोर वाढणार. हवामान बदलामुळे आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांना दिलासा.